नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्राच्या 8 जिल्ह्यांमध्ये विविध कारणांनी सरकारकडून मिळालेल्या इनाम व देवस्थानच्या जमिनी ज्या आहेत, त्यामध्ये वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये आणण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे, म्हणजेच राज्य सरकारने घेतलेला आहे. यामुळे अनेक वर्षापासूनची मागणी पूर्ण होणार असून लाखो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या जमिनीची ज्यांना मिळालेल्या होत्या, त्यांची मालकी आता त्यांच्याकडे येऊ शकेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. यासंबंधित प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्याचे आदेश फडणवीस यांनी दिलेले आहेत. त्यामुळे या निर्णयावर लवकरच शिक्कामोर्तब होणार असून 60 वर्षापासून प्रलंबित प्रश्न निकाली निघणार आहेत. मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी विदर्भाबाबत असा निर्णय घेतलेला आहे. तर मराठवाड्यात अशा प्रकारच्या साधारण 13,803 हेक्टर जमिनी आहेत. या जमिनीचे हस्तांतरण करण्यासाठी व परवानगीशिवाय झालेल्या हस्तांतराने नियमित करून सदर जमिनीचा दर्जा वर्ग क्रमांक 1 करण्यासाठी 2015 मध्ये नजराण्याची 50% रक्कम राज्य सरकारने निश्चित केलेली होती. आता या जमिनीच्या हस्तांतरणाकरिता बाजारमूल्य 5% दराने नजराणा आकारण्यात येईल. प्रस्ताव लवकर मंत्रिमंडळासमोर निर्णयार्थ ठेवण्यात येणार आहे, असे निर्देश फडणवीस यांनी दिलेले आहेत. मराठवाड्यात साधारणतः 42,710 हेक्टर इतकी खिदमतमाश जमीन आहे. या खिदमतमाश जमिनीवरील देखील मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झालेली आहेत. तसेच बेकायदेशीर बांधकामे देखील झालेली आहेत. त्यामुळे या इनाम जमिनीच्या हस्तांतरणासाठी 100% दराने नजराणा आकारण्यात येईल. हस्तांतरण नियमित करण्यात यावे याकरिता यथायोग्य प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळासमोर निर्णयार्थ ठेवण्यात यावा, असे फडणवीस यांनी सांगितलेले आहे. यामध्ये 100% नजराणा रकमेवरील 100% रक्कम देवस्थानच्या कायमस्वरूपी देखभालीकरिता देण्यात येणार असून 20% रक्कम ही देवस्थानची जबाबदारी असलेल्यांना देण्यात येणार आहे. तर उर्वरित 40% रक्कम सरकारकडे जमा करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे मराठवाड्यातील जवळपास 55,000 हेक्टर जमीन खुल्या होणार आहेत. ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.